नागपूर जिल्ह्यातील शिरपूर भुयारी शिवारात असलेल्या शिरज्योती बाबा गडमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा भरली। यात्रेत परिसरातील असंख्य गावातील नागरिकांनी महादेवाचं दर्शन घेतलं। नागपूर जिल्ह्यातील शिरपूर भुयारी शिवारात असलेल्या शिरज्योती बाबा गडमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा भरली। यात्रेला आलेल्या परिसरातील असंख्य भाविकांनी शंकराचं दर्शन घेतलं। शिरपूर भुयारी शिवारात असलेलं हे गडावरील शिरज्योती बाबा मंदिर असून सभोवती पर्वताच्या रांगा आहेत। कळमेश्वर वनपरिक्षेत्रात असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीला धामणा लिंगा, शिरपूर, भुयारी, खैरी, लाढाई, लिंगा, पोही, निमजी, आष्टी, केतापार, सेलू या गावातील असंख्य भाविकांनी यात्रेचा लाभ घेतला। या यात्रेच्या सुरक्षेसाठी कळमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोडक यांच्या नेतृत्वात 2 अधिकारी व 20 कर्मचारी तैनात करण्यात आले। कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी VN कोल्हे यांच्यासह 2 राऊंड ऑफिसरसह एकूण 27 वन कर्मचारी, 2 गार्ड व अधिकारी कार्यरत होते। RB तिबोले, सुनील फुलझेले, AR नौकरकर, SV मेश्राम, सोलसेटे, PN वावधने, सुनील गाडवे, दीपक वानखेडे यांनी बंदोबस्त राखला। गडावर भाविक भक्तांची गर्दी वाढत असताना लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी उभे असलेले अधिकारी कांबळी यांच्याकडून भाविक भक्तांना मार्ग देताना त्रास झाला। पायथ्याशी झुंबड वाढत जात असताना अधिकाऱ्यांचं त्यावर नियंत्रण नव्हतं, त्यामुळे भक्त व अधिकारी कांबळी यांच्यात खटके उडाले। 3 वर्षांपासून शिवरात्रीला या परिसरात दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या कमी होत असून या भागात वन्यजीव राहत आहेत। या परिसरात 3 वर्षांपूर्वी 2 वाघ व 4 बछडे वावरत असल्याची चर्चा होती, त्यामुळे त्यावर्षी वन अधिकारी व पोलीस प्रशासनाने गडाजवळ कोणत्याही प्रकारचे दुकानं लावण्यास व वाहनं नेण्यास मनाई केली होती। तेव्हापासून या परिसरातील यात्रेकरूंची संख्या कमी होत असल्याचं यात्रेकरू सांगतात। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।